खुल्या मैदानात, नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. सामन्याला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका याची नोंद घ्या आपण. चला आपण अगदी पहा एक खुशखबर असेल. खूप मोठी स्पर्धा याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. शेतकरी कामगार पक्ष व जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित प्रीतमदादा मात्रे चषक 2025 डे नाईटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. येत्या 8, 9, 10, 11 मार्च 2025 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. येत्या अगदी पुढील महिन्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला भेटीस ठिकाण असेल ठाणकेश्वर मैदान. कॅश प्राईज असेल 1 लाख, द्वितीय कॅश प्राईज असेल 50,000, तृतीय कॅश प्राईज असेल, चतुर्थ आणि पंचम क्रमांक असतील 25,000 व भव्य दिव्य असे चषक या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल 13,000. प्रथम 32 संघांना प्राधान्य दिले जाईल ग्रामीणच्या आणि 8 संघ हे 40+ ग्रामीण खेळवले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर हितेन भोई, रोमेश ठाकूर आणि उपस्थित सहकाऱ्यांशी आपण संपर्क साधायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सोनू स्ट्राइक एंडला सोनू पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रणव कोहली. सामना आपल्या भेटीस येतोय. SPCC करंजा फलंदाजी करतोय तर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील गणेश कृपा सेवा. मयूर येथील गोलंदाजीसाठी मयूर घरात. अगदी घरात बंधूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन शेवे म्हटले तर आमचे राजू सर. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका सजवला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. ऑस्ट्रेलियन डक भारतीय 0 घेऊन पहिला विकेटचं पतन. दिनेश पाटील जुगल ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील. आपला प्रत्येक खेळाडू लगेचच रेडी राहायचा याची नोंद घ्यायची आहे. ग्लोव्ज आपण आतमध्ये घालू शकता. नवीन फलंदाजीतील विजय म्हात्रे. विजय म्हात्रे नवीन फलंदाज येत आहेत.
मयुरेश घरत पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी आला मिळते आहे. अचूक टप्पा अचूक लेंथ लाईन चेंडू फेकले जात आहेत. न्यू बॅट्समन विजय म्हात्रे वन डाऊनच्या भूमिकेत. डावखुरा आता गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळतोय. अगदी जलद गती गोलंदाज. यावरचा चेंडू सुपर बॉलिंग पाहायला मिळाले आहे. गुड लेग स्पॉटवरून टप्पा कट होताना पाहायला मिळाला. अगदी चेंडू उडताना पाहायला मिळतो. टॉस झालाय बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डावखुरा त्याचे गोलंदाज म्हटले तर अगदी नॅचरल स्विंग पाहायला मिळतो. स्विंग आणि मिस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी फेकण्याचं काम करतोय गोलंदाज मयूर. यावेळी चांगला फटका सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. पायमोडीत फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक देखील पाठमोरे झाले आहेत. इथून चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. अगदी पायमोडीत फटका खेळून काढलाय. बैठक शॉट पाहायला मिळतोय. फ्लेक्झिबल चांगल्या पद्धतीने अगदी अंगाची लवचिकता पाहायला मिळाली आहे. पाय मोडून हा फटका मागील दिशेला खेळला होता. लॉंग लेग रिजन मध्ये तत्वर 2 धावा आल्या. 2 धावेनं अकाउंट ओपन केलंय विजय म्हात्रेनं. चांगला फटका रीड केलाय. स्लॉक स्वीप होता पण क्षेत्ररक्षक आहेत तिथं. सीमारक्षकनं सुंदर टिपलाय झेल. थांबवलाय खेळाडूचा खेळ. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आणि अगदी प्रत्येकाच्या घराघरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. भगवे वादळ पूर्णपणे येताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गणराज कोहली. आदरणीय सन्माननीय मंगेश दादा कोटनाका आपणास विनंती असला पण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. मंगेश साहेबांचं शुभागमन पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करतो आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. गणराज कोहली. यावेळी क्वाट बिहाइंड पाहायला मिळाल्यात. अगदी तो क्लिक अँड बोल्ड झालेत फलंदाज. चेंडू बॅटला ब्रश झालाय आणि अगदी एस्ट्या वाकवल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच गोलंदाजानं अगदी पूर्णपणे संघाला निस्तानाभूत केले आहे. ताट होतील बाना उंच होतील नजरा. या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. आणि अगदी रयतेच्या राजाला मानाचा मुजरा संगीताच्या माध्यमातून दिले गेले. चांगली ध्वनिपीठ DJ विशेष यांच्या माध्यमातून केली जाते. येणारा प्रत्येक फलंदाज स्वस्तात माघारी परतवतोय. भारतीय शून्य घेऊन बाद झालेत. आल्या पावली माघारी परतवलेत. नवीन फलंदाज येत आहेत ध्रुवेश कोहली. मैदानावर खेळ करायला लागेल. सलामीला आलेले अद्यापी प्रणव कोहली आणि त्यांना साथ देणं गरजेचं असेल ते ध्रुवेश कोहली. या फलंदाजानं चांगलीच गोलंदाजी. मयुरेश घरत. चांगला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ खूप प्रतीक्षेनंतर समाप्ती त्यांना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच आपला भेटीस घरचाच संघ पाहायला मिळेल. सातत्याचा सराव देखील याच मैदानावर BCC मेडिकल बी त्यांच्या विरोधात खेळतील संग्राम 11 नितलस. तरी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूया. टॉस साठी आल्याची रिपोर्टिंग करा. नितलस टीम
चांगली स्पर्धा भेटीस येते. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी मान्यवर चेतनदादा पाटील, तुषार पाटील, तदनंतर आमचे सन्माननीय दिनेश बंडासाहेब, तसेच कोटनाका गावातील आमचे अतिथी मान्यवर, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत केलं जाईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन्स आल्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 3ला 3 अशी धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी बदलाव केले जातील. दुसरं षटक फेकलं जाईल. आदित्य घरत गोलंदाजीच्या ट्रॅकवर यायला पाहायला मिळतील. अपकमिंग स्टार पाहायला मिळतोय. नवीन नौका गोलंदाज वापरला गेलाय. पूर्णपणे कालच्या रात्रीपासून आणि आजच्या रात्रीमध्ये थंडी वाढली जाते. पूर्णपणे गुलाबी थंडी पाहायला मिळते. ऑन स्टॅक बॅट्समन दुर्वेश. पोटा फटका खेळायचा प्रयत्न होता. कैपी निशाणा, कैपी निघाय. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. जिथे डॉट येतोय, जिथे संगम घडत नाही, तिथे उत्पत्ती मिळत नाही, तो डॉट बॉल आलाय. चांगल्या पद्धतीचा फटका खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय. 1 धाव येते. एकेरी धावेनं संघ आगेकूच करतोय. संघ थोडासा पुढे चाललाय. 4 धावा येत आहेत. शांतमय सुरुवात पाहायला मिळते. कासवाच्या गतीची ही सुरुवात केली गेली आहे. ऑन स्ट्रायकरला सलामीला आलेले प्रणव अगदी पहिला चेंडू फेस करतील. इनिंग मधील सलामीला आलेले आहेत. 9वा चेंडू फेस करतायत. चांगला फटका पाहायला मिळालाय. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. पॅडल स्वीप, चेंडू फरार आलाय चौकार. पण इथेच टीम आपण आला असेल तर आयोजकांची रिपोर्टिंग कळवायची आहे. 1 धाव येते. हे क्रिकेट असणं आपल्याकडं गरजेचं आहे नितेश सर, कारण की 5 चौकार आल्यानंतर 1 धाव घेतलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय इथून आणि धावसंख्या एक्सलेटर करण्याचा प्रयत्न केला. हलतं धावफलक ठेवणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. इथून 8-9 धावा येत्या धावफलकावर. अगदी पावप्लेची 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अगदी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये धावा थांबवण्याचं काम केलंय अगदी स्ट्रायकिंग गोलंदाजांनी. प्रदीपजी ठाकूर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्याचा सन्मान करूया. आम्ही दयाराम पाटील साहेबांना विनंती करतोय, षटक संपल्यानंतर आपण सन्मान करून घ्यायचा आहे. प्रदीपजी ठाकूर यावरचा बॉल अगदी इथून डॉट बॉल होते. सन्मानाकडे बोलूया आपण. सन्मान केला जातोय दयाराम पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रदीपजी ठाकूर साहेबांचा सन्मान आपण आलात या स्पर्धेमध्ये. स्पर्धेची शोभा वाढवलीत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या तर धावफलकावर 3/10 ही धावसंख्या पाहायला मिळते. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, बंधनकारक षटकामध्ये धावा थांबवल्या गेल्यात. पूर्णपणे रोख लावल्याय, आळा दिला गेलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. कारण की प्रामुख्याचे फलंदाज बाद झाले. 10-3 अशा अवस्था आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय, इनिंग अगदी पहिलं सत्र संपल्यानंतर टॉस केलं जाईल. BCC भेडकळ त्याच्या अगेन्स्ट खेळ करतील. संग्राम 11 नितलस आपण आल्याची रिपोर्टिंग करायची. नितलस टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन्स मंगेशजी पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. दयाराम पाटील यांच्या शुभ हस्ते मंगेश पाटील साहेबांचा सन्मान करूया आपण. गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा वापरले जातील डाव्या हाताचे गोलंदाज मयूर घरत.
हा प्रकार बॉल आहे यावेळचा चांगला फटका पाहायला मिळतोय अगदी चेंडू थेट सीमा पार आलाय कम्माल धम्माल सरपंच ट्रॉफी ब्रँडेड षटकार सोळा धावा आल्यात स्वॅक्स स्वागत मयूर घरचं केलंय त्यावेळेला हा प्रकार जतीन तेथे पाहायला मिळतात कोणतीच चूक न करता सुंदर झेल टिपला एक षटकार आल्यानंतर फलंदाज थेट ड्रेसिंग रूम मध्ये येताना पाहायला मिळतील तालुक्यात भेंडल गावात चला चला हो सामने बघावला उरण तालुक्यात भेंडल गावात चला चला हो सामने बघावला मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला पोलारिस लॉजिस्टिकचे एक्झिक्युटिव्ह सर सन्माननीय हेमचंद पाटील सर त्यांचे देखील शुभागमन झाले आपणास विनंती असेल पण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं सुयोग सुतार नवीन फलंदाज येत आहेत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूर घरत भन्नाट वेगवान गोलंदाज आहेत फिंगर रोल करतायत कटआउट चेंडू अगदी वळण घेत आहेत वारंवार चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतात शरीरापासून लांब फेकतात चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवले जातात अवे फ्रॉम बॉडी चेंडू हाताळले गेले चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज करते चांगले ऍक्शन चांगले रिदम लाईन लेंथ न चेंडू फेकले जात आहेत आपल्याकडे लेंथ आणि रिदम असणं गरजेचं आहे पा चांगली धावगती पाहायला मिळते स्विचिटचा प्रयत्न होता दुधारी तलवार फुक्कट गेलाय वार बॅट अँड बॉल पुन्हा एकदा समीकरण जुळत नाही चांगली गोलंदाजी अगदी पहिल्या सामन्यामध्ये स्कोर बनताना पाहायला मिळालाय दुसऱ्या सामन्यामध्ये स्कोर थांबताना पाहायला मिळालाय तिसऱ्या सामन्यामध्ये स्कोर बनताना मागच्या सामन्यामध्ये पाहिला आता देखील सामन्यामध्ये स्कोर थांबलाय खालती वरती असं आलेख पाहायला मिळतोय आज चांगला फटका हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजनला एक झाले फेकी करतील तत्वर भाग मिल्का भाग 2 धावा आल्या धाव झाली आहे तत्वर 2 धावा मिळतात 2 धावेने टोटल स्कोर कार्डवर धावा अंकित करूया 18 धावा पलकावर येतील 18 आकडा म्हटलं की अगदी विराट कोहली प्रत्येकातील गळ्यातील ताईत बनलेत द मोस्ट रन मशीन विराट कोहली नंतर जर्सी नंबर 18 आपल्याला पाहायला मिळतो उमटवला आहे चांगली गोलंदाजी मयूर चांगल्या पद्धतीने चेंडू फेकले जातात चांगले चेंडू वारंवार सुपर बॉलिंग नाईस बॉलिंग मॉडर्नाइज स्पेल मिस्टर मयूर घरत अचूक टप्पा लेंथ लाईन 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात 11 आणि 4 विकेट संपादित केल्यात आणि टोटल धावा आल्यात संघाच्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 ओव्हर टू डीजे तालुक्यात भेंडल गाव दादा पाटील असा सरपंच चषक राहिला व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात रतीश पाटील त्यांच्या समवेत आमचे अगदी लेखक दिग्दर्शक नाट्य कलावंत किरणजी घरत प्रल्हाद पाटील या संपूर्ण मान्यवरांचा सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत असेल सुस्वागतम स्वागतम सरच स्वागतम गोलंदाजामध्ये बदलाव केला जाईल गोलंदाजीतील कोट्यातील पहिलं सांघिक 4थं षटक फेकतील भूषण भोईर अगदी फिटनेस लेवल आहेत दष्टपुष्ट शरीरयष्टी म्हणतात चांगली गोलंदाज आहेत भूषण अवे फ्रॉम बॉडीचा पहिलाच बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय ऑफ साइड द ऑफ स्टंप चेंडू फेकले गेलेत पहिलाच चेंडू अगदी आपटण्यामध्ये आलाय फलंदाज असेल स्ट्रायकर बॅट्समन प्रणव कोहली सलामीला आलेले प्रणव हाणामारीच्या षटकामध्ये
पाहूया प्रयत्न करतायत चांगला फटका आहे आडव्या बॅटनं खेळून काढलाय रॉकेट हिट बिग हिट षटकार षटकार येताना पाहायला मिळतोय 24 धावा धावफलकावर यावेळचा सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय आउटफील्डच्या डोक्यावरून फॅबुलस स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळालाय वन बाउन्स ओव्हर द रो सीमा पार चौकार अगदी पहिलं सत्र संपण्याच्या दिशेने येतोय शेवटचा पुकारा केला जाईल टीम बेंडकलचे कॅप्टन आणि नितेलस टीमचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे मिड विकेटला चेंडू चाललाय अगदी जमिनी लगत खेळून काढलेला फटका एक धाव येते आहे 29 धावा धावफलकावर येत आहेत ज्यावेळेला हवाई सफर बराच वेळ चेंडू हवेमध्ये तरंगळतोय नक्कीच झेल आता तो निसटताना पाहायला मिळालाय मयूर तेथे पाहायला मिळतील हिमांशू तेथे उपस्थित क्षेत्ररक्षक एकच धावसंख्या अंकित केले बीसीसी भेंडकल टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेत यशपाल भुईर त्यांचं आपण हार्दिक स्वागत करतो मी संग्राम 11 नितेलस टीमचा कॅप्टन आले दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत तर आपण हा जसं सत्र संपेल तसं आपण टॉस करू सत्र संपल्यानंतर आपण टॉस करू याची नोंद घ्यायची आहे पण तुम्ही वेळेमध्ये आलात दोन्ही टीमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय संयोजकांच्या वतीनं ईडीचा व्हाईट बॉल इथून अगदी ऑफ साईडच्या खूपच बाहेर चेंडू हाताला गेलाय चांगली फटकेबाजी प्रणवची पाहायला मिळाली आहे खेळपट्टीवर बराच वेळ तग धरून बसलाय थैमान मांडण्याचा प्रयत्न करतोय पाहूया थैमान मारणं देखील गरजेचं आहे अगदी प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करावा लागेल या स्पर्धेमध्ये निश्चित स्थान टिकवायचं असेल तर चांगलाच फटका पाहायला मिळतोय सुपर बॅटिंग पाहायला मिळाले आहे पुनश्च एकदा फटका आलाय चायनीज फास्ट फूडला अगदी वास घेण्यासाठी चेंडू चालाय थेट षटकार चार षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरील 37 लास्ट ऑफ 4 विकेट्स 4 गडी तंबूमध्ये विसावलेत आणि 36 धावा आल्यात शेवटच्या षटकामध्ये पाहूया कितपर्यंत मजल मारेल नक्कीच सागरजी 45-50 धावा आल्या ठीक आहे 38 धावा धावफलकावर येतील लगेच करेक्शन देखील केले गेले आणि ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाताना थोडस अगदी खेळाडूंना पाणी पुरवण्याचं काम करतायत लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी जतीन घराचा पहिलाच बॉल मागे खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे आहेत अगदी सापलं रचलंय प्रणवने एक धाव खेळून काढले 39 धावा धावफलकावर येतात सुयोग ऑन स्ट्राइक
लेग बिफोरची लाऊड अपेल आणि इथून एक धाव संख्या येताना पाहायला मिळते. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. एक धाव झाले पाहिजे. या शेवटच्या षटकामध्ये एक धावसंख्या येते. एक धावा येणं गरजेचं नव्हे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारणी होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा एक धाव प्रणवनं काढली, तदनंतर सुयोगनं काढली, पुन्हा एकदा सुयोग येताना पाहायला मिळतील. प्रयत्न करतायत. मागील दिशेला बॉल चाललाय. एक धाव आली आहे. दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत सुयोगच्या बॅटिंगमधून. आणि पुढील उर्वरित या पहिल्या सत्रातील 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 2 षटमध्ये पाहूया कितपर्यंत धावा येतात. टोटल आता सद्यस्थितीला 43 धावा आल्यात. ऑनसाइड एंडला फटका खेळून काढलाय आणि चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोज सीमा पार. 4 धावा. संघाची धावसंख्या 2 पोहोचले आहे. 47 फायटिंग स्कोर येताना पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. पाहूया शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर कोणता आक्रमण येतोय. चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज सुयोग आणि प्रणव. जवळचा चेंडू अगदी आपटी बार पाहायला मिळाला आहे. बॉम्सन बॉल. एक धाव आली आहे. एकेरी धावेनं टोटल 48 धावा आल्यात. 49 धावांचं आव्हान इथून मात्र पेलवावं लागेल गणेश कृपा सेवा टीमला. पाहूया सेवा टीम ह्या 49 धावा कशा रीतीने पेलवल्या जातील हे देखील पाहिले जाईल. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. हेमचंद सर इथं उपस्थित आहे. त्याचा पण सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी मी चेतन पाटील साहेबांना विनंती करतोय आपण हेमचंद सरांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करायचा आहे. जसं दुसरं सत्र चालू होईल तसं आवाजामध्ये बदलाव असेल. आवाज आपल्याला चला टॉस देखील केला जाईल. टॉस का बॉक्स आपण पाहूया. टॉस बॉक्स मध्ये एकीकडून संग्राम 11 नितलस टीमचे कॅप्टन आणि बीसीसी भेडकल टीमचे कॅप्टन यशपाल इथे उपस्थित आहेत. टॉस इथंच केला जाईल. चेतन हेमचंद सरांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा दिल्या जातील आणि टॉस बॉक्स कडे जाऊया. टॉस जिंकला टीम नितेलस टीमनं. तर आपला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण. सातत्याने जो टॉस जिंकतो तो संघ क्षेत्ररक्षण घेतानाच पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण म्हटलं की प्रतिस्पर्धी टीमला धावा थांबवण्याचा प्रयत्न असतो. कितपर्यंत धावा थांबवणार, कारण की घरचाच संघ या मैदानावर आज खेळ करेल तुमच्या समवेत. असा टार्गेट काय देऊ शकत नाही. खेळ आहे आणि त्यांचा होम ग्राउंड आहे. आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. आपल्याला सामन्यासाठी शुभेच्छा असतील. आणि जसं दुसरं सत्र चालू होईल तसा आवाज असेल. अगदी आपल्या समवेत असतील कर्जत विभागाचा गोड आवाज समीर सोमणे. तुर्तास ब्रेक घेतोय. जाऊया डीजे कडे.
चला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला मॅच करायची आपल्याला सुरुवात. पुण्याच्या आपण उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष मनस्वी स्वागत. आपण पाहताय सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन. आणि या स्पर्धेचा खरं तर दिवस दुसरा रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील खेळ सुरू असताना दोन संघ एकमेकांसमोर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगचा खेळ झाला 48 धावांचं एक मोठं, मी म्हणेन मोठं नव्हे तर मी म्हणेन एक फायटिंग टोटल उभी राहिली आहे. आणि 49 धावा हे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस करत असताना पहिले फलंदाज आपण पाहताय नवीन सेवा, श्री गणेश कृपा नवीन सेवा या टीमच्या वतीनं अर्थातच आपण पाहताय जतीन म्हात्रे आणि निशिकेत भोईर. गुड्डू बॉलिंग ट्रॅकवर हिरेंद्र भगत आपल्याला पाहायला मिळेल. भेंडकल विलेज इन कडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. फलंदाज पहिल्या बॉलवर बाद झाला होता आणि त्याचं प्रत्युत्तर बीट केलं फलंदाजाला. आणि हे हिरेंद्र भगत या गोलंदाजानं आपली गुणवत्ता सादर करत असताना एका मोठ्या फलंदाजाला मात्र परतावून लावलाय. पहिला फलंदाज हा शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर एक अपसेट मोमेंटनं बाद होत असताना आपल्याला परतताना पाहायला मिळतील. बॅट्समन क्रमांक 1 बॅटिंग करणारी टीम श्री गणेश नवीन सेवा बॅट बाद झालेत. बॅट्समन इन ॲट नंबर 3 नितेश भोईर. हा केवळ योगायोग आहे समालोचन करत असताना आम्ही. आणि तेच प्रतीक नाव आयडेंटिकल नितेश भोईर इन ॲट नंबर 3. पहिल्याच बॉलवर फिंगर्स रोल करत असताना गती कमी करून या बॉलला रिलीज केलाय. प्रत्येक एका चेंडूवर मात्र टाळ्यांचा गजर होत असताना प्रतिसाद दिला गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आपण करूया कौतुक. SPCC टीम करंजा 49 डिफेंड करायचे आहेत आणि 49 डिफेंड करत असताना मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी हवी आहे तीच गोलंदाजी होतीये. इथेही अजून एक डॉट बॉल. पहिले 3 चेंडू 1 बाद आणि 2 डॉट अशा पद्धतीनं पहिले 3ही चेंडू मात्र डॉट फेकत असताना अप्रतिम ड्रीम स्टार्ट फॉर एनी बॉलर. हितेंद्र भगत बॉलिंग ट्रॅकवर हिरेंद्र भगत. नेक्स्ट बॉल लाईन मागे. बॉलला पुन्हा एकदा फ्लाइट दिली आहे. पुन्हा एकदा अचूक मारा, अचूक टप्पा आणि अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना पहिले 4 चेंडू डॉट फेकलेत.
विचार विनिमय करावा लागेल, संवाद करावा लागेल. कन्व्हर्सेशन होत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निशिकेत भोईर जे नॉन स्ट्रायकर एंडकडे वाट पाहतायत आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर नितेश भोईर. 3 चेंडू डॉट फेकले गेलेत नितेशला. इथे झोन 1 पंचांकडे अपील करतायत वाईट साडी. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. शरद म्हात्रे सर, त्यांच्या समवेत परेश पाटील सर ॲज ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का? ये रहा नेक्स्ट बॉल. आणि पहिल्या बॉलवर शेवटच्या बॉलवर केले आक्रमण आणि येईल हा पहिला षटकार. नितेश भोईरच्या बॅटमधनं मागच्या काही 4 चेंडूंचा वचपा, राग आणि त्याचा डॉमिनन्स दाखवत असताना श्री गणेश नवीन सेवा हा संघ मात्र सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 6. शेवटच्या बॉलवर आलेला षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या टीम कडे खेचून आणलंय. फलंदाज नितेशनं आता पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर आलाय. निशिकेत भोईर ज्याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. निशिकेतचा खेळ नवीन सेवाच्या रात्रीच्या क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलाय. पहिल्याच बॉलवर चॉप करायचं होतं बॉलला. इथे अंगाचा वेध घेतोय. गोलंदाजानं त्याची धमक दाखवली आहे. पहिलाच बॉल इन स्विंग फेकलाय. इन स्विंग आणि मिस आपल्याला पाहायला मिळाला. आलाय डॉट बॉल. गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे गोलंदाजी मधलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळाले ते वैविध्यपूर्ण गोलंदाजी. व्हेरिएशन इज द की. नेहमी आपण पाहिलं आणि तीच की फॅक्टर ठरत असताना इन स्विंगिंग बॉलिंग. याही वेळेला पुढ्यात टाकला. लोअर फुल टॉस पिक केला. मिडल करत असताना बॉल फसला, परंतु इथे झेल टिपण्याचा प्रयत्न होईल. टायमिंग न बॉल डीप मिड विकेट रिझन क्लिअर करेल आणि पंचांचा इशारा येईल की हा असणार आहे या मॅचचा झोन 1 शैलीदार. येस पंच वेल घेतात कारण स्पर्धा फार महत्वाची आहे. आलाय चौकार की मिळेल षटकार आणि आलाय हा षटकार. रणसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावर. रिझ थँक्यू माफ करा. बॉल आलाय लवकर. मला वाटतंय जनरेटर व्हॅनला बॉल बदलला. फिरून मारला. इथेही अजून एक चौकार. आक्रमकता पाहायला मिळतीये. अजून एक षटकार आणि रणसंख्या पोहोचेल ती चौकार आणि रणसंख्या पोहोचेल आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकार 1 चौकार रणसंख्या झाली आहे ती 16. निशिकेत भोईर वैयक्तिक खेळ करतोय 10 या आकड्यावर. त्यानं आक्रमक पवित्रा सुरुवात केली आहे षटकारानं. त्यानंतर चौकार आला. बॅटिंग करत असताना मॅच मध्ये इम्पॅक्ट यावेळेला बसले. निबेंड केलाय. पंचांकडे अपील झाली एलबीडब्ल्यू साठी. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. एलबीडब्ल्यू साठी तुम्हाला 3 गोष्टी साधाव्या लागतील. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, द बॉल वॉज अबाउट टू हिट द विकेट. जर का 3 गोष्टी साधल्या गेल्या तर पंच तुम्हाला बाद करतील. अर्थातच काय तर एलबीडब्ल्यू साठी या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 मध्ये अभिषेक. अवे फ्रॉम द रिच. बॉल हवेमध्ये. विकेट डाऊन. मोठा फलंदाज निशिकेत भोईर बॅक टू डग आउट. ज्यांना आपण खर तर महाराष्ट्र राजकीय वर्तुळामध्ये आपण नेहमी या गोष्टीचा उल्लेख केलाय. आपल्या परिसरामध्ये जो काय आपण विकास पाहतोय
निहाळतोय त्या सर्वच विकासाचे डेव्हलपमेंटचे साक्षीदार म्हणजेच दिबा पाटील साहेब. अर्थातच त्याचं कार्य आणि त्या कार्यावर खरं तर मी म्हणेन हे ध्वनिफीत मात्र सादर केलं डीजे मास्टर. आज डीजे विशेष आणि मॅचला रंगत आणत असताना आपण विशेष करून विशेषचं कौतुक करूया. संपूर्ण शामियाना ही साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. अकॉस्टिक साऊंड सिस्टम सोबत समालोचन करण्याची एक वेगळी मजा असते. मैदानाच्या आतमध्ये काय घडते तर अगदी मोक्याच्या क्षणाला अजून एक फलंदाज बाद झालेत. बॅट्समन क्रमांक 2 फलंदाज आपण पाहताय निशिकेत भोईर बाद झालेत. न्यू बॅट्समन जतीन घरत ज्याच्याकडे ताकद आहे तो मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळाला आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश. बॉल गेलाय डीप थर्ड मॅन रिजन मध्ये आणि मिळतील धावा किती तर तब्बल 4 एकूण धावसंख्येला आकार देत असताना बॅट्समन जतीन गेट्स ऑफ द मार्क विथ 4 रणसंख्या झाली आहे. नवीन सेवा 2 बाद 20. थँक्यू थँक्यू. थँक्यू. सन्माननीय मिलिंद दादा पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक उत्तम असे माणूस आज क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू फिरकी गोलंदाजी ज्यांना फार चांगली जमली आहे. एक उत्कृष्ट कबड्डीचे उरण पंचक्रोशीमधील खेळाडू उपसरपंच म्हणून ज्यांनी भेंडकल ग्रामपंचायत पद आणि त्यांचं कार्य भूषवलं. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कार्यरत कार्यकुशल कार्यतत्पर असं नेतृत्व मिलिंद दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि भेंडकल उरण या पंचक्रोशीमधील पहिला मानाचा करंडक आपण पाहताय. ठाणकेश्वर मैदान भेंडकलच्या खरं तर इतिहासामध्ये नेहमी या स्पर्धेची मात्र नक्कीच वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि नाविन्यपूर्ण खरं तर या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. D2 मध्ये रात्र दुसरी मॅच सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांसमोर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला श्री गणेश नवीन सेवा संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय SPCC टीम करंजा. बॅटिंग करत असताना SPCC टीम करंजा या टीमनं 48 उभारल्या. 49 टार्गेट सेट झाल्या. 2 षटकांमध्ये एकूण धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळाली आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हिरेंद्र भगत मैदानाच्या आतमध्ये स्पेल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमधली माती हाताना मात्र त्यांनी रेंगाळली. नाव आहे जतीन घरत. लांबच लांब आणि उंच उंच षटकार मारण्यासाठी एक बहादूर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्विचचा प्रीमेडिएटेड स्ट्रोक बॉल मिस झालाय. विकेट किपर चूक करतील परंतु लेग गलीमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. त्याची चपळता त्याचं चेंडूवरचं लक्ष केंद्रित करून त्याची एकाग्रता आपल्याला पाहायला मिळाली. जिथे क्विक रिफ्लेक्सनं त्यांना बॉलला अडवलं अंतर वर्तुळामध्ये. एकदा बायच्या इशाऱ्यानं पंचांनी आमच्यापर्यंत डिक्लेअर केली आहे. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत असताना आज संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान परेश म्हात्रे आणि सागर ठाकूर ही गुणलेखकांची जोडी त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ड्राईव्ह केलं बॉलला नितेशनं हलक्या हातानं हलवार पद्धतीनं. फक्त 1च धाव मिळणार. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना मात्र 2 धावा होतील तोवर मात्र बॅट्समन इज शॉर्ट ऑफ हिज क्रेज या चकमकीमध्ये होतील. फलंदाज क्रमांक 3 बॅट्समन जतीन घरत. याची आक्रमकता आपल्याला हवीशी होती परंतु या टीमच्या अगदी मी म्हणेन निर्णायक क्षणी निर्णायक स्फोटक फलंदाज जो खरं तर मी म्हणेन आपल्या या स्क्वॉड मध्ये पिंच हिटरची भूमिका बजावत असतो तो बाद झालाय. बॅट्समन क्रमांक 3 बॅटर जतीन घरत 22 या आकड्यावर तिसरा फलंदाज बाद झालाय. डीजे
24 या आकड्यावर 49 काढायचे आहेत. अजूनही 25 काढावे लागतील. येणारे चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील उर्वरित काही आणि त्यानंतर मात्र मी म्हणेन एक इक्वेशन काय असणार आहे ते आपण रसिक प्रेक्षकांना जरूर अपडेट करणार आहोत. तत्पूर्वी रणसंख्या 24. वेट वॉच पर्यंत कट करायचं होतं बॉलला. बॉल खरं तर मी म्हणेन क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपरला चकवून 30 यार्ड सर्कल मध्ये शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरकडे जाईल. तोवर मात्र मी म्हणेन इथे प्रयत्न झाला नाही दुसऱ्या धावेचा. कोणत्याच धावेचा प्रयत्न न होता मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये या शेवटच्या बॉलला सांगता आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 8 रन्स पर ओव्हर 24 हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवर गडीबाज झाले ते 3 आणि आता एकंदरीत इक्वेशन 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 25. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. स्पर्धा गोली स्थानिकांची सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील. अर्थातच आपण पाहताय सरपंचा आणि त्याचबरोबर आपण जर काही स्पर्धेचा उल्लेख करायचा झाला तर मात्र सरपंच चषक हे टायटल या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये मानाचा करंडक. अर्थातच सिल्वर कलर कोटेड अतिशय आखीव रेखीव आणि त्याचबरोबर भव्य आणि दिव्य प्रत्येकाला मोह पडावा इतका आकर्षक चषक आणि त्या चषकांची मांडणी या व्यासपीठासमोर आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेला इनसाइड आउट बॉलला उडवून द्यायचं होतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि झेल इथे टिपला जायला. बॅट्समन क्रमांक 4 फलंदाज स्ट्रगल करत होते ते पाहायला मिळाले. नितेश भोईर आणि नितेश भोईर मात्र बाद झालेत. अवघी 24 या आकड्यावर 4 फलंदाज बाद होत असताना इक्वेशन आहे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 25 धावांची गरज. मैदानात नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. मंजिताताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. 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 थोडीशी कठीण परिस्थिती शेवा टीम साठी. श्री गणेश कृपा नवीन शेवा संघ मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही तुमचे मानसिक संतुलन सांभाळून ठेवा. अर्थातच हेच मानसिक संतुलन तुम्हाला मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी सुद्धा देईल. आणि हे मानसिक संतुलन जर का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित जर का ठेवलं तर अभिनंदन. अर्ध युद्ध तुम्ही इथेच जिंकलात. यावेळेला कट करायचं होतं बॉलला. चांगली गोलंदाजी. फलंदाजाचा स्टॅन्स त्याचा फुटवर्क त्याचं शॉट सिलेक्शन त्याचे प्लस पॉइंट्स त्याचे मायनस पॉइंट्स त्याची स्ट्रेंथ त्याची विकनेस या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भावेश कोहली. विकेट किपरचा आपण करूया कौतुक. प्रत्येक एका चेंडूवर फलंदाजाचा स्टॅन्स आणि त्यानुसार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. यावेळेला एज लागला. फिल्डर आहे जज करतील का नाही. कॅच ड्रॉप संधी मिळालीये ती फलंदाज सक्षम एक चांगली गुणलेखक. परंतु आज मॅच मध्ये स्ट्रगल करत असताना 2 चेंडूचा खेळ झालाय. सक्षम वैयक्तिक खेळ करतोय 1 या आकड्यावर. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ झालाय. 4थ्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात करत असताना बॉलिंग युनिट भावेश कोहली मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा अग्री कोल्यांच्या आणि कोहली बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आज बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू फक्त 1 धाव त्यानं खर्च केले. मैदानामध्ये इम्पॅक्टफुल गोलंदाजी. ड्राइव्ह केला बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे जज करतील आणि इथे झेल टिपला जाईल. बॅट्समन बाद. मोठा धक्का. भूषण भोईर फलंदाज ज्याच्याकडनं खरं तर या मॅचला मी म्हणेन आपल्या टीम कडनं आणि स्वतःकडनं सुद्धा अपेक्षा होत्या परंतु तो करतोय नाराज आणि होईल बाद. बॅट्समन क्रमांक 5 नवीन शेवा फलंदाजांची झाली आहे पडझड. आता जिंकण्यासाठी अजूनही 24 हव्यात
इक्वेशन आहे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या तब्बल 24. न्यू बॅटर आदित्य आपल्याला पाहायला मिळतील. मॅच तरी फसली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 असं इक्वेशन असणार आहे, 23 असं इक्वेशन असणार आहे. कठीण आहे परंतु अशक्य असं नाहीये. कठीण या शब्दाचा अर्थ अशक्य असा होत नाहीये, म्हणून तुम्हाला कठीणच प्रयत्न करावे लागतील. आणि प्रतिकूल आहे परिस्थिती, या प्रतिकूल परिस्थितीवर तुम्हाला मात्र मात करावी लागेल. त्यासाठी पहिले काही 2-3 चेंडू मध्ये किमान 2 मोठे फटके येणं ते गरजेचं असणार आहे. बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईक सक्षम आपल्याला पाहायला मिळतील. ड्राईव्ह केलं बॉल ऑन साइडला, फिल्डर फक्त पाहत राहिले आणि बॉल फरार झालाय. ही ताकद आहे सक्षमची आणि मॅच मध्ये आम्ही आहोत हेच सांगून देणारा, ठणकावून सांगणारा सक्षमच्या बॅटमधून आलाय हाय अँड हँडसम षटकार. पाच चेंडू आणि 17 धावा. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. दिस इज फायर. सेल्फ इन्स्पायर होऊन मैदानाच्या आतमध्ये गेला सक्षम घरत आणि सक्षमच्या बॅटमधून आला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा नवीन शेवा या टीमसाठी. टीमचं इक्वेशन या मॅच मध्ये विजयाचं स्वप्न जागृत ठेवणारा षटकार आलाय. इक्वेशन आहे 5-17. फटका तर चांगला क्लासिकल आपल्याला पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स त्याचा डेव्हलप झालाय. गोलंदाजाला मात्र आता मी म्हणेन थोडस परिवर्तन करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 5 अंतिम अखेर निर्माणीचं या सामन्याचं चित्र, या सामन्याचा निर्णय पलटवण्याची क्षमता असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्षम घरत. बॅटिंगसाठी डावखुरे हाताचे फलंदाज तसेही फार अट्रॅक्टिव्ह असतात. डावखुरे हाताचे फलंदाज तसे नॅचरल 6 सिटिंग ॲबिलिटी आले असतात आणि ती 6 सिटिंग ॲबिलिटी आहे. ड्राईव्ह केला बॉलला डाऊन द ग्राउंड, ताकद आहे परंतु बॉल क्षेत्ररक्षकाच्या मगरमिटीमध्ये गेलाय. विसावलाय जरूर. फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट्स थोडीशी नाजूक आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन होतील बाद. 4 चेंडू आणि आता धावा काढायच्या त्या 16. पहिल्या मॅच मध्ये जीवित मात्रेचा खेळ तुम्ही पाहिला असेल. इक्वेशन होतं खरं तर 6 मध्ये 20. अशा परिस्थितीमध्ये जे षटकार आले 1-4 असं इक्वेशन आलं आणि त्या इक्वेशनला मात्र मी म्हणेन प्रत्युत्तर देत असताना शेवटचा बॉल मात्र नक्कीच मी म्हणेन बीट केलं फलंदाजाला आणि तिथे मात्र एक चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं नागाव टीमचा एक अप्रतिम विजय. स्पर्धेचा नियम 5 संघ पुढे जातील आणि 5 संघ पुढे जात असताना हायेस्ट रन काढणाऱ्या संघाला आपण बाय देणार आहोत. वेट वॉच आणि कट केला बॉल. बॉल हवेमध्ये आणि शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये. फिल्डर आहे जज करतील आणि झेल इथं टिपला जाईल. सेलिब्रेशन होत असताना SPCC टीम करंजा आणि मॅच मध्ये केला शिरकाव. आता विजयासाठी उर्वरित इक्वेशन आहे ते फक्त 3 चेंडू आणि 16 धावा. असं सेम इक्वेशन आलं होतं
ते पहिल्या मॅच मध्ये 3-16चं तिथे मात्र षटकार आले आणि शेवटच्या बॉलवर 1-4 असं इक्वेशन आलं. 2 फुलटॉस चेंडू फेकले होते जीवितनं ऑन साइडला डीप मिड विकेटच्या अगदी वरून लांबच लांब ते षटकार कन्वर्ट केले होते, परंतु त्याही फलंदाजाला अंतिमच्या टप्प्यामध्ये मी म्हणेन थोडं अपयश आलं होतं. क्रिकेट हा रंजकतेनं भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल काय बिघडेल याचा नेम नाहीये. आणि या मॅच मध्ये उर्वरित इक्वेशन 3 चेंडू 16 धावा, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आपण पाहताय हर्ष, ड्राईव्ह करायचं होतं, सबमरीन बॉल येईल डॉट. 2-16 मॅच आता फसली आहे. काय चुकलं ते आता मात्र मी म्हणेन थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल. पराभवाच्या उंबरट्यावर असताना पराभवाची सर्पमाल गळ्याभोवती रुळताना आपल्याला पाहायला मिळतीये. हताश चेहरे, परंतु क्रिकेटचं गमक आहे. जिथे चुका झाल्या तिथे मात्र मी म्हणेन थोडंसं तुम्हाला स्वतःशी संवाद करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला मात्र संधी दिली तिथे मात्र नक्कीच आपण पाहता एक लो स्कोरिंग मॅच नेहमी का म्हटली जाते, हाय व्होल्टेज गेम बनला गेला. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जरी 14 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4, चौथ्या षटकामध्ये फलंदाजी मी म्हणेन कुठेही झाली नाही. भावेशने ते षटक हाताळलं, मॅचचं टर्निंग पॉइंट ठरलं. त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2 आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये 6-23 असं इक्वेशन उरलं. व्हेरी हार्ड लक जतीन घरत आणि तुमचा संघ. आपण पाहताय नवीन शेवाळ टीमला आपण देऊया पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा आणि हर्ष उल्हास जल्लोषानं विजय साजरा करत असताना आपण पाहताय या मॅच मध्ये पहिला विजय संपादित केलाय. करूया आपण अभिनंदन SPCC टीम करंजा. आणि या मॅचचा हिरो गोलंदाज आपण पाहिलं तो भावेश कोहली. निर्णायक षटक या मॅचला मिळालं युटर्न आणि बॉलिंग करत असताना फक्त 2 धावा आणि मॅच मध्ये केला शिरकाव. आणि तोच यंग ब्रिगेड अंडर 15 चा खेळाडू, साहसी, धाडसी आणि जबरदस्त त्याच्याकडे कॉन्फिडन्स या मॅचचा आपल्याला पाहायला मिळाला. भावेश कोहली ठरतोय या मॅचचा हिरो, एक्स फॅक्टर बॉलिंग मॅन ऑफ द मॅच. तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला. उरण तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. थँक्यू. येस, आणि या मॅचचा हिरो पहा हा जल्लोष. विजय म्हटला की मग उत्साह, विजय म्हटला की मग आत्मविश्वास, विजय म्हटला की मग चेरिशेबल मोमेंट्स, विजय म्हटला की मग आनंदाने बागडत असतात खेळाडू. अभिनंदन करतो आपण टीम करंजा या टीमचं आणि इन्व्हाइट करू गोलंदाज भावेश कोहली. हा ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. भावेश, प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय मिलिंद दादा पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते आपण करणार आहोत या खेळाडूचा सन्मान. आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स कडे. अंडर 15 चा खेळाडू, वय वर्ष फार 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 कमी आहेत, भविष्य उज्ज्वल आहे. टीम करंजा एकदा जोरदार टाळ्या भावेशसाठी. लहान वयात ही धमक, हे साहस, हे धाडस आपल्याला पाहायला मिळालं. साहस खेळाडूंना घडवत असतं, साहस खेळाडूंना आपली एक वेगळी ओळख निर्माण करून देत असतं आणि साहसानं आज खेळ केला. भावेश, नाही बोलावं तर लागेलच, पर्यायच नाहीये, तुझ्याकडे चॉईसच नाहीये. स्पर्धेचे प्रणेते आहेत, बोलावं लागेल. कॅमेरा तुला पाहतोय. नाही बोल, आपण त्याला तयार करूया ना, बरोबर. कसं आहे, मी काय फार प्रश्न विचारणार नाहीये. तुला कसं वाटतंय खेळ करत असताना? खेळ चांगला झाला, फक्त 2 धावा दिल्या मॅच मध्ये, तुम्ही आलात, मॅच मध्ये आल्यानंतर तुम्ही जिंकलात सुद्धा. टीम कॅप्टननं तुमच्यावर फार छान विश्वास दाखवला. समोर या, का पळताय? या समोर या, समोर या, समोर या. नाही बोलेल 2 मिनिटात तयार करू आपण. 500 आले बघा. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. आपण त्याला बोलायला